चला मॅचला सुरुवात होईल. या किंवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र संकेत यांना धन्यवाद. धन्यवाद. जिथे विचार केला तर सामना जसं चालू होईल आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला आपल्या नावाचा आपल्या गावाचा दबदबा निर्माण करत असताना आपण पाहतोय अमोल जसा आला तसा त्याला बॉर्डर लाईनच्या बाहेर घालवला. 6 धावांसाठी षटकार. हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येईल का? क्षेत्ररक्षक नसेल, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल 6 धावांसाठी उत्तुंग उत्तुंग षटकार. फटका जर पाहिला तर वाकून झोकून ठोकला वाघानं षटकार आपण पाहतोय. कारण पाहिलं तर सकाळच्या सत्रापासून खूप सामने झाले. आता अंतिमच्या टप्प्यामध्ये आपण या आयोजनाच्या वेतना चषक 2025च्या आयोजनाला आपण आलोया. इथं पाहिलं तर अंतिमचा सामना, याच्यानंतर चिठ्ठीचा खेळ होईल, त्याच्यानंतर सेमीफायनल फायनल आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला जाईल. आपल्या आयोजनाला जे काय सहकार्य केले त्याबद्दल सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे, प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत मानतो. सामना जर पाहिला तर 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. पुन्हा एकदा तोच फटका. चेंडू जायला यावेळी मात्र क्षेत्ररक्षक येईल, गॅदर करेल, फेकी करेपर्यंत 1 धाव मात्र संतुष्ट व्हावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 1 धाव. समीकरणामध्ये होईल बदल. धावफलकाचा विचार केला तर 13च्या घरामध्ये पहिले षटक प्रगती पथावरती असताना मिस्टर सचिन यांच्यावरती हल्ला बोल. हो यावेळी मात्र बॅटच्या रोल मध्ये आला मात्र त्याला तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवला. हा येतोय हॅन्डसम 6 धावांसाठी उत्तुंग 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 षटकार. धावफलकाचा विचार केला तर 19च्या घरामध्ये अमोल ऑन द फायर. पहिल्यांदा पाहिलं तर अमोलने 2 षटकार ठोकले, त्यानंतर रितेशने 1 षटकार ठोकला. 1 तेरे तो 1 मेरे, शेर तो 1.25 शेर हे समीकरण मैदानात चाललंय. कारण अंतिमच्या टप्प्यामध्ये अशी फटकेबाजी करणे गरजेचं आहे. कारण ज्यावेळी संघ आपल्याला एखादी संधी निर्माण करून देते त्यावेळी मात्र संधीचं सोनं निर्माण करणे गरजेचं आहे. ज्यावेळी मात्र संघाने संधीचं सोनं करण्याला चान्स दिला त्यावेळी मात्र हा संघाने मात्र नक्कीच आपली संधी निर्माण केली. चांगला खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय की बाजूला पहिले तर सचिन, अमोल, रितेश या फेर मैदानात चालत असताना यावेळी बॅटची थोडासा बॅटचा बोलता कोणता संपर्क नाही. चेंडू जाईल गोष्ट पहिले तर यशरक्षक हातामध्ये डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 19च्या घरामध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 19च्या घरामध्ये अजून एकही पाहिलं तर विकेट माघारी परतले नाही. आता कुठेतरी मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. जर तरला उत्तर नाही आमना सामना आपण पाहतोय मैदानात. यानंतरचा सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 ठरेल. त्यानंतर फायनल मेगा फायनलची सर्वजण वाट पाहत होते. अर्थातच श्री वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी आयोजित वेताना चषक 2025 कोणाच्या नावावरती पहिली ट्रॉफी आपल्या नावावरती जाईल, कोणत्या गावाच्या नावावरती पहिली ट्रॉफी जाईल येणारे मात्र वेळ का ठरवेल भरत. चला स्पीडअप करा पंच, आपणास विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आणि यावेळी मात्र फटकातून आपलातून फटका होता. क्षेत्ररक्षक असेल, गॅदर कराल, फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1 धाव संतुष्ट व्हावे लागेल. चांगले क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. थांबवलंय पूर्णपणे ज्या प्रकारे सचिन वरती हल्ला बॉल केला. आता भरत आलाय, भरतने पहिला चेंडू हाताळला, 1 बॉल. नक्कीच धावफलकाचा विचार केला तर 20च्या घरामध्ये
हो हा देखील तेज तरार गोलंदाज भरत नक्कीच वावा केला जाईल, कारण पहिल्या षटकावरती हाणामारी षटक ठरले, त्यानंतर कमबॅक कोणीतरी केला पाहिजे, कोणीतरी करणे गरजेचं आहे. भरतवरती जबाबदारी सोपवली, जबाबदारी घेऊन खेळत आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर डॉट बॉलची संख्या, निर्धाव चेंडू. अमोल आणि रितेश. हो पुन्हा एकदा फटका सजवला ऑफसाईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक जाईल चेंडू मागे. 1 धाव तोपर्यंत कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. एक धाव मात्र घेतो स्वतः. आता अमोल स्ट्राईक वरती जाईल, त्याला माहिती आहे खेळणे मोठे फटकेबाजी करणे गरजेचं आहे. संघ अडचणीत आहे, आतापर्यंत धावा ठोकणेत. आता दुसऱ्या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी आलेत, आता धावा येणे गरजेचं आहे. तर कुठून ना कुठून धावा येणे गरजेचं आहे. अमोल आणि रितेश अंतिमच्या मॅचच्या अंतिमच्या टप्प्यामध्ये झरतरला उत्तर देऊन नाही तर हाणामारी करणे गरजेचं आहे. हो थांबवलाय, खेचून काढलाय, फुल टास होता, त्याच्यावरती फुल टोल होऊन फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, येईल आणखीन एक श्रीवेतानाथच्या शतक 2025 मधला देखणेदार बाहुबली षटकार. फुलटा चेंडू होता, आडवा बॅटनं घेतला, ताकद नजाकत सर्व काय दाखवले. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. चांगला फटका. अमोलने आतापर्यंत तब्बल 3 षटकार ठोकलेत. आणखीन एक येण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटचे एज घेऊन चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, एका धावेने धावफलक पुढे सर केलं 28च्या घरामध्ये. 28 धाव धावफलकावरती. आता स्ट्राईक वरती जाईल अमोल, असेल स्ट्राईक वरती, कारण अमोलच्या बॅट मध्ये आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 3 षटकार ठोकले. अजूनही माहिती आहे त्याला माझ्यावरती जबाबदारी आहे, संघाने माझ्यावरती जबाबदारी का दिली. हो फुलटा चेंडू, ही चुकी नाही, चुकी नाही. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय अमोल भावानं. हा येतोय आणखीन एक 6 धावांसाठी अमोलच्या बॅट मधून 4था षटकार. 4था षटकार. धावफलक जर पाहिलं तर 34च्या घरामध्ये दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना भरतचे कौतुक केले, मात्र भरतला आता मात्र नक्कीच कमबॅक करणे गरजेचं आहे. 2 षटकार ठोकले. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा जर विचार केला तर 34च्या घरामध्ये वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मिस्टर मनीष. चला स्पीडअप करा, विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. हो यावेळी मात्र सन्मान दिलाय, नक्कीच थांबवलंय. माहिती आहे धावा येणे गरजेचं आहे. नाराज असेल, नाखुश असेल, त्याला माहिती आहे कुठून ना कुठून धावा येणे गरजेचं आहे. जवळ जाईल, कानमंत्र देईल, सांगेल की धावा खूप महत्वपूर्ण आहे, महत्वाची मॅच आहे, याच्यामध्ये एकेरी दुकेरी धाव नाही तर षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचं आहे. जवळ गेला, कानमंत्र दिला, नक्कीच आता या चेंडूवरती षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिन. यावेळी मात्र आडव्या बॅटनं खेळणार रनआउटची संधी असेल. थांबवलाय नक्कीच. धावफलकाचा विचार केला तर 35च्या घरामध्ये. हो यावेळी मात्र अमोल होता, त्याने मात्र खेचून काढला. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करायला, फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी अचूक पाहिजे होते, रन आउट, तो देखील मिस होतो. 2 धावा सहजरित्या चित्तेचे चालेने चपळीने मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 37 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना अजूनही 3 चेंडूचा खेळ कबड्डीवर बाकी आहे. हो पुन्हा एकदा काय कारपडते ग्राउंड. क्षेत्ररक्षक असेल, चुकी करणार नाही. भरत असेल, कॅच घेईल. माहिती आहे महत्वपूर्ण विकेट आहे. अमल सारखा आक्रमक फलंदाज ज्याने मात्र तब्बल 9 चेंडू मध्ये 29 धावा खेळून आपल्या संघाला बहारदार खेळ खेळले. आपल्या संघासाठी वैयक्तिक 9 चेंडू 29 धावासाठी खतरनाक बॅटिंग. जिथे पाहिलं तर अमोल होता, तोपर्यंत
दमकम होता. आता नवीन बॅटर फलंदाज अनिकेत मैदानात. आपलं काय झालं? इथे मात्र आकुडाप्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. थांबवलंय जिथे पाहिलं तर नक्कीच हाफ ट्रॅकचा चेंडू होता. त्याच्यावरती मात्र थांबवलंय. डॉट बॉलची सांगता अंतिमचा एक चेंडू. पहिल्या इनिंग मधला तिसऱ्या षटकातील अंतिमचा एक चेंडू स्ट्राईक वरती असेल मिस्टर अनिकेत. धावफलकाचा विचार केला तर 37च्या घरामध्ये. इथे मात्र पुढे येऊन ठोस सरसावलाय. चेंडू गॅदर करेल. फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र न आउट. एका धावेच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 38. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. चला विनंती असेल लाईनअप करून जायचं तोपर्यंत. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. चला शिंगणवाडी संघ आपल्याला विनंती असेल लाईनअप करून आज जायचंय. चला शिंगणवाडी विनंती असेल लाईनअप करून आज जायचंय. त्याचप्रमाणे सेमीफायनल 1 चरमरवाडी विपक्ष वरकरवाडी विनंती असेल. वरकरवाडी संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नक्कीच त्यानंतर हा दोन्ही संघातील जिथे पाहिलं तर लाईव्ह मॅच आपण पाहतो त्या दोन्ही संघातले जो संघ जिंकेल तो जाऊन थेट भिडेल ते म्हणजे गणेशवाडी या संघासमोर सेमीफायनल 2 ची लढत असेल. सेमीफायनल 1 ची लढत चोरमरवाडी विपक्ष वरकरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ती जबाबदारी असेल आबा. वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिला आणि पॉवर प्ले निर्णय षटक घेऊन आला मिस्टर आबासो. नक्कीच आबासोवरती जबाबदारी असेल कारण पाहिलं तर पॉवर प्लेचं निर्णय षटक ज्या षटकांमध्ये हाणामारी षटक ओळखले जाते. पहिला चेंडू आडवून केला क्षेत्ररक्षक असेल. हो चांगले क्षेत्ररक्षण जिथे पाहिलं तर 4 धावा होत्या तिथे परत धावून जाऊन चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा वाचवताना 2 धावांनी मात्र श्री गणेश झालेला आहे संघाचा. 39 धावांचा पाठलाग करत असताना मैदानात लढत आपण पाहतो. एका बाजूला शिंगणवाडी विपक्ष शंभूराजे संघ आमने सामने आपल्या संघासमोर भिडताना प्रकारचा चेंडू होता. खेचून काढला क्षेत्ररक्षक असेल. कोणतीही करणार नाही चुकी. विकेटचे पतन. पहिला ढक मात्र माघारी परतावी लागेल मिस्टर सचिन यांच्या स्वरूपात. पहिली विकेट माघारी परतताना
किरण नवीन बॅटर मैदानात उतरला मिस्टर किरण. चला स्पीडअप घ्यायचंय. विनंती असेल शिंगणवाडी संघ आणि शंभराजी संघ आपल्या दोन्ही संघांना विनंती असेल की स्पीडअप घ्यायचंय. सामना चालू ठेवायचाय. अकोटाचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेपर्यंत एक धाव मात्र चोटी स्वरूपात पूर्ण करत असताना एके धावेने धावफलक पुढे सरकेलं 3च्या घरामध्ये. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना आबा चांगली गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. हो यावेळी देखील चांगला चेंडू चांगली तेज तरार गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय तोच टप्पा तीच लाईन मात्र चेंडू यावेळी मात्र दुसरा होता. उसळी घेऊन चेंडू जायला विसावले यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता पहिले षटक प्रगतीपथावरती असताना धावफलकाचा विचार केला तर 3च्या घरामध्ये. यावेळी मात्र बॅटच्या रन मध्ये होता आला तसा मात्र त्याला बॉन्ड लाईनच्या बाहेर घालवला. हा येतोय हॅन्डसम 6 धावांसाठी आणखीन एक श्री वेताना चषक 2025 मधला देखणेदार रुबाबदार 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका सजवला. हो यावेळी मात्र रिव्हर्शिप इथे पाहिलं तर रिव्हर्शिप मारताना इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक षटकारानंतर येईल चौकार. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 13च्या घरामध्ये. 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. येणारे समीकरण असेल 12 चेंडू 26 धावा. त्याचप्रमाणे आज सकाळपासून पाहिले तर बरेच मंडळांचे प्रमुख पाहुण्यांचे मंचावरती आभार सत्कार केले. तसेच आता प्रमुख पाहुणे आले ते म्हणजे माननीय श्री गणेश माटेकर साहेब आणि माननीय श्री पवन शिरसाट साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं. मी विनंती करतो दोन्ही मान्यवरांना मंचावरती यायचं आहे. यावेळी मात्र काय फटका सजवलाय देखना स्वरूपा. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय बघ भावानं. हा येतो आणखीन एक 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. या 6 धावाच्या मदतीस धावफलकाचा विचार केला तर धावफलक पुढे सरसावर 19च्या घरामध्ये. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल दंदन करिता करपावेळा गुडगुला करिता 4 धावांसाठी षटकार. फटका सजवलाय चांगला. षटकारानंतर चौकार आपण पाहिला. या 4 धावांच्या मदतीस धावफलक पुढे सरसवलं 23च्या घरामध्ये. धावा धावफलकावरती. येणारे समीकरण असेल 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हो यावेळी मात्र मोठा फटका बिग हिट मारण्याचा प्रयत्न होता. थोडासा बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावलं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिथे धाव मिळतील फक्त आणि फक्त 0. यावेळी एअरकोट सुरुवात चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करायला फेकी करेपर्यंत रनआउटची संधी असेल. फेकी मात्र अचूक आहे. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. चांगले क्षेत्ररक्षण जिथे पाहिलं तर चौकार होता. क्षेत्ररक्षण करून 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना मिस्टर अमोल.
येणारे समीकरण असेल 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकातील अंतिमचा 1 चेंडू. 7 चेंडू 13 धावा. हो यावेळी मात्र खेचून काढला क्षेत्ररक्षक असेल. चेंडू मागे धावेल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू होईल फरार येईल या चेंडूवरती. 4-4-4 चौकार. येणारे समीकरण असेल दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफरकाचा विचार केला तर 30 धावा. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. कोणती टीम मिटिंग घ्यायची नाही विनंती असेल. चला स्पीडअप करा विनंती असेल. पंच कोणतीही टीम मिटिंग घ्यायची नाही. येणारे चेंडू असतील 6 विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. सॉरी 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर कोणतीही टीम मिटिंग घ्यायची नाही. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 6 चेंडू 9 धावा. जसा हा सामना संपेल तसं वरकरवाडीनं लाईनअप करून मैदानात उतरायचं आहे. जिथे कुठे वरकरवाडी संघ असेल त्यांच्यावरपर्यंत माझा आवाज जात असेल तर जसा हा सामना संपेल तसं वरकरवाडीनं लाईनअप करून मैदानात जायचं आहे. एक धाव चेंडूवरती नक्कीच. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. हो यावेळी मात्र फटका चांगला असा झाला. क्षेत्ररक्षक असेल कोणतीही चूक करणार नाही. विकेटच्या पदानं मोठी विकेट मोठा मासा गळायला लागताना आपण पाहतोय. या विकेटची मात्र अपेक्षा करत होती आकांक्षा करत होती. विकेट मात्र लवकर माघारी परतले. आता मात्र एक तेरी तो एक मेरी तो शेर हे तुम्ही 1.25 शेर हे समीकरण मैदानात आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या. येणारे चेंडू असतील 4 विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा. चला स्पीडअप करा विनंती असेल फलंदाजाला दोन्ही फलंदाजांना. राजू नवीन बॅटर जसा आला तसा मात्र जणू काय पवेलियन मधून सेट होऊनच आलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. आला तसा मात्र त्याला बॉन्ड लाईनच्या बाहेर घालवला. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. येणारे चेंडू असतील 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हो
ऑफसाईडच्या दिशेने टोलेला चेंडू क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न थांबवलाय चेंडू आता असतील 2 विजयासाठी 1 धावांची आवश्यकता 2 चेंडू 1 धावा 2 चेंडू 1 धावा 1 धावा 2 चेंडू हाय व्होल्टेज मुकाबला श्री गणेश श्रीवताना चषक 2025 आयोजितातील आणखीन एक देखणेदार सामना मैदानात आपण पाहतोय 2 चेंडू 1 धावा एका धावेची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल फेकी करेपर्यंत नक्कीच बॅट उंचावली जाईल विजय धाव असेल चला विनंती असेल वरकरवाडी संघ लाईन अप करून मैदानात उतरायचं आहे आपल्याला विनंती असेल सेमीफायनल 1